मित्रांनो, मागील त्याला सोलार या योजनेचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे आणि याच योजनेचा संपूर्ण फॉर्म कसा भरायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला गुगलवर MTSKPY असं नाव गुगलला सर्च करायचं आहे. याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. त्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला मराठी भाषा करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला 3 रेषा दिसतील. त्या 3 रेषेवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला लाभार्थी सूचना या ऑप्शनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर पहिलेच ऑप्शन आहे अर्ज. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. पूर्ण फॉर्म आपल्याला भरायचा आहे. सर्वात प्रथम आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आपण जर आधी कुसुम सोलार योजनेमधून अर्ज केला असेल किंवा महावितरणकडे अर्ज केला असेल, ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार किंवा महावितरणकडे अर्ज केलेला आहे अशा शेतकऱ्यांनी अर्ज करू नये. कारण तर महावितरण, कुसुम सोलार आणि मागील त्याला सोलार या तिन्ही साईट एकत्र अटॅच केलेले आहेत. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर आपला गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आपल्याला दोन्ही ठिकाणी गट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शेतीचा प्रकार निवडायचा आहे. सेल्फ आहे का सामायिक आहे. तुमची जर जमीन सामायिक असेल तर तुम्हाला बाउंड अपलोड करावं लागेल. त्यानंतर आपल्या जमीन मालकाचे नाव, म्हणजेच आपल्याला कोणाच्या नावावर फॉर्म भरायचा आहे. जो आपण गट क्रमांक टाकलेला आहे त्या गटातील सर्व आपल्याला नावे दिसतील. ज्या शेतकऱ्याच्या नावावर आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्या शेतकऱ्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्याची जमीन ही ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे. जसे आधारवर आहे तसे संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला लिंग टाकायचं, मेल फिमेल. त्यानंतर आपल्याला कॅटेगरी टाकायची, म्हणजे जात वर्गवारी. आपली जी कोणती कॅटेगरी आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ईमेल ID टाकायची काही आवश्यकता नाही. त्यानंतर आपल्याला घर क्रमांक टाकून घ्यायचा आहे. घर क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा टाकायचा आहे. जिल्हा टाकल्यानंतर आपलं तालुका टाकायचा आहे आणि तालुका टाकल्यानंतर आपलं गाव टाकायचं आहे आणि पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला जलस्रोत प्रकार, म्हणजे आपली विहीर आहे का बोर आहे ते टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला सिंचनाचा प्रकार टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाण्याची गुणवत्ता टाकायची आहे, हार्ड सॉफ्ट. त्यानंतर आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्या पाण्याची खोली किती राहते आणि उन्हाळ्यामध्ये किती खोली राहते या दोन्ही खोल्या टाकून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपला विहीर बोर किती फूट खोल आहे ती खोली टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या शेतामध्ये तलाव आहे का, हो किंवा नाही आपण करू शकता. त्यानंतर कूपन नलिका रुंदी, तुमचा बोर असेल तर किती इंची बोर आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला पिकाची माहिती द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला निवडून घ्यायचं आहे खरीप, रब्बी. त्यानंतर मागील वर्षी पिकांची संख्या, किती पिके लावली होती आपण त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला पंपाचा तपशील द्यायचा आहे. आपण जर डिझेल पंप वापरत असाल तर डिझेल पंपाची माहिती द्यायची आहे. नसाल वापराल तर नो करा. तुमच्याकडे जर डिझेल पंप असाल तर डिझेल पंपाची संपूर्ण माहिती भरून घ्या. त्यानंतर आपल्याला आवश्यक पंप तपशील भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला पंप कोणता पाहिजे, AC DC टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला पाण्यातला पाहिजे का वरचा पाहिजे ते पण टाकून घ्या. त्यानंतर आपल्याला श्रेणी टाकून घ्यायची, वॉटर. त्यानंतर आपल्याला 7/12 नुसार आपल्याला पंप दाखविला जाईल. 3 HP, 5 HP, 7.5 HP. आपल्याला जो पंप घ्यायचा आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला प्रति मिनिटाला किती लिटर पाणी पाहिजे एक अंदाज टाकून द्या. त्यानंतर आपल्याला बँकेची डिटेल टाकायची आहे. खाते क्रमांक टाकायचा आहे. खाते क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला संपूर्ण नाव टाकायचं आहे. नाव टाकल्याच्या नंतर आपल्याला IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर आपली पूर्ण डिटेल ऑटोमॅटिक आपली शाखा. त्यानंतर आपल्याला शाखेचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर या अटी शर्ती मान्य आहेत यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. आपल्याला सर्व डॉक्युमेंट ही 500 KB मध्ये अपलोड करायचे आहेत. सर्वात प्रथम आपल्याला 7/12 अपलोड करायचे आहे. 7/12 अपलोड केल्याच्या नंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला बँक पासबुक अपलोड करायचं आहे आणि बँक पासबुक अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला एक पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. सर्व अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म हे सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.